जय कालभैरव। आज आपण पाहणार आहोत राजयोग तुमच्या कुंडलीमध्ये आहे का। राजयोग म्हणजे काय तर राजा योग, राजा होण्यासारखा योग म्हणजे राजयोग। तर तुमच्या कुंडलीमध्ये अशा काही ग्रहांची परिस्थिती होते का, ग्रह अशा कुठल्या स्थितीत आहेत का की ज्याच्यामुळे राजयोग तयार होतोय, ते आज आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। मी आज तुम्हाला कुंडलीत काही राजयोग असतात त्या राजयोगांची नावं आणि त्यांचे तो कसा बनतो, त्यांचे फायदे काय ते सांगणार आहे। तर पहिला राजयोग आहे गजकेसरी राजयोग। गजकेसरी राजयोग म्हणजे गज म्हणजे हत्ती आणि केशरी म्हणजे सिंह, या दोघांचे गुण एकत्रितपणे असतील असा राजयोग म्हणजे गजकेसरी राजयोग। हत्तीचे गुणधर्म काय किंवा हत्तीमधले गुण काय तर शक्ती, स्थैर्य, सामर्थ्य, स्थिरता। आणि सिंहाचे यश, नेतृत्व, सामर्थ्य हे सिंहाचे गुण हे एकत्रितपणे असतील तर तो तयार होतो गजकेसरी राजयोग। आता गजकेसरी राजयोग नेमका बनतो कसा ते आपण पाहूया। चंद्र कुंडलीमध्ये ज्या ठिकाणी असेल तिथपासून जर पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा 10व्या स्थानी जर गुरु असेल तर म्हणतो गजकेसरी राजयोग। अट फक्त एवढीच आहे की हे ग्रह कुठल्याही नीच राशीत नसावेत किंवा पापग्रहांशी यांची युती नसावी। उदाहरण द्यायचं झालं तर समजा चंद्र जर कुंडलीमध्ये 3ऱ्या ठिकाणी असेल तर तिथपासून पहिल्या घरात म्हणजे त्याच घरात चंद्र असेल, चंद्र आणि गुरुची युती असेल तर तयार होतो गजकेसरी राजयोग। चंद्रापासून 4थ्या भावात म्हणजे 6व्या ठिकाणी जर गुरु असेल तर बनतो गजकेसरी राजयोग। चंद्रापासून 7व्या घरात म्हणजे 9व्या घरात जर गुरु असेल तर बनतो गजकेसरी राजयोग। आणि जर चंद्रापासून 10व्या घरात म्हणजे 12व्या घरात जर गुरु असेल तर बनतो गजकेसरी राजयोग। तर या गजकेसरी राजयोगाचे फायदे काय तर हे लोक खूप बुद्धिमान असतात, यांच्यात नेतृत्व क्षमता असते, नेतृत्व गुण असतो, वक्तृत्ववान असतात, यांचं करिअरमध्ये यांना यश मिळतं, समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळते, भरपूर आर्थिक परिस्थिती खूप चांगली असते, भरपूर संपत्ती मिळवतात, धन मिळवतात, हे चरित्रवान असतात, अध्यात्मात सुद्धा यांना रुची असते आणि हे लोक यांना कुटुंबाकडून मानसिक शांती, स्थैर्य आणि सुख मिळतं। हा या गजकेसरी राजयोगाचे फायदे आहेत। आता दुसरा राजयोग पाहूया, तो म्हणजे नीचभंग राजयोग। नीचभंग राजयोग म्हणजे काय, नीच म्हणजे एखादा ग्रह नीच राशीत असेल, कमजोर असेल, भंग म्हणजे त्याची नीचता भंग होत असेल, नष्ट होत असेल आणि त्याच वेळेस राजयोगासारखा शुभ प्रभाव होत असेल तर तयार होतो नीचभंग राजयोग। तर नीचभंग राजयोगाचे पण प्रकार असतात, त्यातला आपण पहिला प्रकार बघूया। जर नीच ग्रहाच्या समोरच्या घरात म्हणजे तिथून 7व्या घरात जर शुभग्रह येत असेल तर तयार होतो नीचभंग राजयोग। उदाहरण घ्यायचं झालं तर समजा कुंडलीमध्ये 10व्या घरात चंद्र असेल मकर राशीत। चंद्र हा भावनांचा कारक आहे तर मकर राशी ही भावनांना दाबते। चंद्राला मकर राशीत आपली भावनिक ऊर्जा, पोषण द्यायची क्षमता सहजता गमवावी लागते, म्हणूनच मकर ही चंद्रासाठी नीच राशी मानली जाते। आणि समोरच्या घरात, समोरच्या म्हणजे 4थ्या घरात जर गुरु कर्क राशीत असेल तर गुरु कर्क राशीमध्ये उच्चेचा होतो, त्यामुळे हा गुरु चंद्राची नीचता भंग करतो आणि तिथे तयार होतो नीचभंग राजयोग। दुसरा प्रकार आहे, नीच ग्रहाबरोबर जो दुसरा ग्रह युती करत असेल तो जर उच्चेचा असेल तर तिथे तयार होतो नीचभंग राजयोग। उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमच्या कुंडलीमध्ये 10व्या घरात कर्क राशीमध्ये जर मंगळ असेल आणि मंगळाची जर गुरुबरोबर युती असेल तर मंगळ हा कर्क राशीमध्ये नीचेचा होतो, कारण मंगळ हा अग्नितत्वाचा आहे, कर्क रास ही जलतत्वाची, त्यामुळे इथे मंगळ नीचेचा होतो। आणि त्या मंगळाबरोबर जर गुरु युती करत असेल तर गुरु
कर्क राशीमध्ये उच्चेचा होतो, त्यामुळे हा गुरु मंगळाची नीचता भंग करतो. त्यामुळे तिथे तयार होतो नीचभंग राजयोग. पुढचा प्रकार आहे, जर तुमच्या जन्मकुंडली म्हणजे D1 कुंडली, ज्योतिषशास्त्राच्या भाषेत याला D1 कुंडली म्हणतात आणि नवांश कुंडलीला D9 कुंडली म्हणतात. तर समजा D1 कुंडलीमध्ये म्हणजे मूळ कुंडलीमध्ये जर एखादा ग्रह नीचेचा असेल, पण नवांश कुंडलीमध्ये म्हणजे D9 कुंडलीमध्ये तो ग्रह जर उच्चेचा असेल तर तिथे नीचभंग राजयोग तयार होतो. नवांश कुंडलीमध्ये त्या ग्रहाची अंतर्गत ताकद किती आहे हे नवांश कुंडलीमध्ये दर्शवलं जातं. त्यामुळे समजा जर एखादा ग्रह उदाहरणार्थ समजा शुक्र जर जन्मकुंडलीत म्हणजे मुख्य कुंडलीत नीचेचा असेल, पण नवांश कुंडलीत जर तो उच्चेचा असेल तर तो फळं देताना शुभ फळच देतो. आता पुढचा प्रकार आहे, समजा नीच ग्रहाच्या राशीचा स्वामी जर त्याच घरात असेल तर तिथे तयार होतो नीचभंग राजयोग. उदाहरण द्यायचं झालं तर समजा कर्क राशीत 10व्या ठिकाणी मंगळ आहे. मंगळ जर कर्क राशीत आला तर तो नीचचा होतो. कर्केचा स्वामी चंद्रसुद्धा जर त्याच घरात असेल म्हणजे 10व्या घरात चंद्राची आणि मंगळाची युती असेल आणि ते दोघेही जर कर्क राशीत असतील तर तेव्हा चंद्र कर्क राशीत म्हणजे स्वराशीत आहे, त्यामुळे तो मंगळाची नीचता भंग करतो आणि तिथे तयार होतो नीचभंग राजयोग. तर याचे परिणाम असे या नीचभंग राजयोगाचे की या लोकांचं सुरुवातीचं आयुष्य खूप अडचणीत, संघर्षात आणि कमी आत्मविश्वास असतो या लोकांना, पण वयाच्या 30 नंतर यांच्या आयुष्यात जबरदस्त बदल होतो आणि तेच दुर्बल ग्रह त्यांचं सामर्थ्यात रूपांतर होतं. हे लोक यशस्वी होतात. आता पुढचा आपण राजयोग बघणार आहोत तो म्हणजे बुधादित्य योग. बुधादित्य म्हणजे बुध आणि आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य यांची युती असेल तर तयार होतो बुधादित्य योग. अट फक्त एवढीच आहे की हे 6, 8 आणि 12 या घरात कुंडलीमध्ये नसावेत, कारण तिथे ते अशुभ फळच देतात. ते केंद्रस्थानी किंवा त्रिकोणात असले तरी चालतं. तर बुध आणि सूर्य, बुध म्हणजे बुद्धिवान आणि सूर्य म्हणजे सत्ता. बुध आणि सूर्याची जर युती असेल कुंडलीमध्ये केंद्रस्थानी तर तिथे तयार होतो बुधादित्य योग. याचे फायदे असे की हे लोक बुद्धिवान असतात, यांची वाणी खूप चांगली असते, वक्तृत्ववान असतात, यांच्यात नेतृत्व क्षमता असते, प्रशासनात यांना यश असतं, यांच्याकडे खूप सुख सामर्थ्य यांची भरभराट असते, आर्थिक स्थिती खूप चांगली असते. असा ह्या बुधादित्य योगाचे फायदे आहेत. आता पुढचा राजयोग आपण पाहणार आहोत तो म्हणजे पंचमहापुरुष योग. पंचमहापुरुष म्हणजे हे 5 ग्रह. तर कुठले? मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. हे जर स्वराशीत आणि केंद्रस्थानी असतील किंवा उच्च राशीत असतील तर तिथे तयार होतो पंचमहापुरुष योग. आता हे 5ही ग्रह एकाच वेळेस एका घरात असण्याची गरज नाही आहे किंवा हे 5ही ग्रह एकाच वेळेस केंद्रस्थानीत उच्च राशीत असण्याची सुद्धा गरज नाही आहे. एखादा ग्रह, आता आपण सिंगल ग्रह घेऊ आणि त्यांचा कुठला योग कुठला राजयोग तयार होतो ते पाहू. समजा मंगळ जर मेष राशीत असेल तर तो उच्चेचा होतो आणि तिथे तयार होतो रुचक योग. समजा बुध जर कन्या राशीत असेल तर तिथे तयार होतो भद्रयोग. बुध कन्या राशीत उच्चेचा असतो. गुरु जर कर्क राशीत असेल तर तो उच्चेचा असतो आणि तयार होतो हंसयोग. शुक्र जर मीन राशीत असेल तर तो उच्चेचा असतो आणि तिथे तयार होतो मालवी योग. शनी जर मकर राशीत असेल किंवा कुंभ राशीत असेल तर तो स्वराशीत असतो आणि तयार होतो शशयोग. शनी जर तुळ राशीत असेल तर तो उच्चेचा होतो आणि तिथे तयार होतो शशयोग. तर या सगळ्यांनी स्वतंत्र महापुरुष योग तयार केले आहेत. अट फक्त एवढीच आहे की हे 5ही ग्रह केंद्रात म्हणजे
कुंडलीमध्ये 1, 4, 7, 10 या घरात असावेत, स्वराशीत किंवा उच्च राशीत असावेत, कुठल्याही पापग्रहाशी युती नसावी किंवा कुठल्याही पापग्रहाची यांच्यावर दृष्टी नसावी. याचे फायदे असे की हे बुद्धिवान असतात, निर्णय क्षमता चांगली असते, नेतृत्व गुण असतात, चांगलं शिक्षण होतं, उच्च पद, चांगली नोकरी किंवा प्रशासनात नोकरी मिळते, आर्थिक स्थिती यांची खूप चांगली असते, हे लोक आध्यात्मिक असतात, चांगलं चारित्र्य असतं, अशा प्रकारचे यांना शांती असते, अशा प्रकारचे याचे फायदे आहेत. पुढचा राजयोग आहे नवपंचम राजयोग. म्हणजे 2 ग्रह, 2 शुभ ग्रह जर एकमेकांपासून 5व्या किंवा 9व्या राशीत असतील तर तिथे तयार होतो नवपंचम योग. फक्त अट ही आहे की यांची कुठल्याही पापग्रहासोबत युती नको, पापग्रहाशी दृष्टी नको किंवा नीच राशीत नकोत. उदाहरण द्यायचं झालं तर बुध शुक्र किंवा शुक्र गुरु किंवा बुध गुरु हे जर एकमेकांपासून 5व्या किंवा 9व्या राशीत असतील तर नवपंचम राजयोग तयार होतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा गुरु वृषभ राशीमध्ये आहे आणि बुध तिथून पुढच्या 5व्या राशीत म्हणजे कन्या राशीत आहे, तर तिथे तयार होतो नवपंचम राजयोग. तर याचे फायदे असे की हे लोक कधीही संकटातून यांना सहज मार्ग मिळतो, यांना चांगला गुरु मिळतो, गुरुचं मार्गदर्शन मिळतं, हे बुद्धिवान असतात, यांचं नेतृत्व गुण चांगलं असतं, वाचा चांगली असते, अशा प्रकारे याचे काही फायदे आहेत. पुढचा राजयोग बघणार आहोत आपण राजलक्ष्मी योग. म्हणजे जेव्हा 2 शुभ ग्रह कुंडलीमध्ये केंद्र किंवा त्रिकोणात असतात आणि चांगल्या राशीत असतात किंवा उच्च राशीत असतात तेव्हा तयार होतो राजलक्ष्मी योग. उदाहरण द्यायचं झालं तर समजा गुरु कर्क राशीत आहे आणि शुक्र जर मीन राशीत आहे कुंडलीमध्ये तर तयार होतो राजलक्ष्मी योग. राज म्हणजे सत्ता, नेतृत्व, यश, सामर्थ्य आणि लक्ष्मी म्हणजे धन, संपत्ती. तर हे सगळे गुणधर्म या लोकांमध्ये पाहायला मिळतात. हे लोक यशस्वी असतात, समाजात चांगला मान सन्मान प्रतिष्ठा असते. हे झाले या राजलक्ष्मी योगाचे फायदे. पुढचा आपण राजयोग पाहणार आहोत पराशरी राजयोग. पराशरी राजयोग म्हणजे पराशर ऋषीने सांगितलेला राजयोग. तर तो कसा बनतो? जेव्हा केंद्रेश आणि त्रिकोणेश, केंद्रेश म्हणजे 1, 4, 7, 10 यामध्ये असणारा राशींचा स्वामी केंद्रेश आणि त्रिकोणेश म्हणजे 5 आणि 9 यांचा स्वामी, जर या दोन्ही स्वामींची, केंद्रेश आणि त्रिकोणेश यांच्या स्वामींची जर युती असेल तर तयार होतो पराशरी राजयोग. अट फक्त एवढीच आहे की हे उच्च राशीत असावे किंवा स्वराशीत असावे आणि यांच्यावर कुठली पापग्रहाची युती किंवा दृष्टी नसावी. आणखी एक प्रकार म्हणजे समजा त्रिकोणेश आणि केंद्रेश यांचा स्वामी एकच असेल आणि तो बलवान असेल तर तयार होतो पराशरी राजयोग. उदाहरण बघायचं झालं तर समजा कुंडलीमध्ये 5व्या घरात 9वी रास म्हणजे धनु असेल आणि 10व्या स्थानात जर वृषभ रास असेल, वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आणि 9वी रास धनु राशीचा स्वामी गुरु आणि शुक्र यांची युती कुंडलीमध्ये कुठेही असेल आणि चांगल्या राशीत असतील तर तो तिथे तयार होतो पराशरी राजयोग. आणखी एक उदाहरण पाहायचं झालं तर केंद्रेश आणि त्रिकोणेश म्हणजे समजा 5व्या ठिकाणी जर वृषभ रास असेल आणि 10व्या ठिकाणी कुंडलीमध्ये जर 7वी रास म्हणजे तुळ रास असेल, तुळ राशीचा स्वामीसुद्धा शुक्र आहे आणि वृषभ राशीचा स्वामीसुद्धा शुक्र आहे, तर हा शुक्र त्रिकोणेश आणि केंद्रेश एकच झाले. शुक्र जर कुंडलीमध्ये बलवान असेल, चांगल्या राशीत असेल, मीन राशीत असेल तर तिथे तयार होतो पराशरी राजयोग.
तर हे होते राजयोगाचे काही प्रकार. तुमच्या कुंडलीमध्ये यातला कुठला राजयोग आहे का ते नक्की तपासा. आणि जर तुमच्या कुंडलीमध्ये जर यातला कुठला राजयोग नसेल तर चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. कारण देवाने आपल्याला कर्माचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे आपण आपल्या कर्माने, कर्तृत्वाने कुठलंही यश मिळवू शकतो, संपत्ती, आरोग्य मिळवू शकतो. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भैरव फॉर्च्यूनचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय कालभैरव.